नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इकडे मंजिरी जयला म्हणत असते, अरे जय, राया प्रत्येक वेळेला फक्त दुसऱ्यांचा जीव वाचवत असतो. अरे दुसऱ्या लोकांना रक्तदान करून तो त्यांचा जीव वाचवतो, तो आपल्या माणसांचा जीव कसा काय घेऊ शकतो? तुला रायाबद्दल जे काही वाटतंय ना, ते चुकीचं वाटतंय आणि यापुढे मी रायाबद्दल एकसुद्धा चुकीचा शब्द ऐकणार नाही आहे. तेव्हा इथे जय म्हणत असतो, हो का? तू का बोलतेस गं मध्ये? तुझा काय संबंध? तुला का त्याचा एवढा पुळका? आणि बोलतेस तर बोलतेस, पण जेव्हा मी एकटा पडलेलो, जेव्हा मी इथे दुसऱ्यांच्या दाराशी रडत-कुडत माझं आयुष्य जगत होतो, तेव्हा तुम्ही सगळेजण कुठे गेला होतात? जेव्हा मी माझ्या वडिलांच्या आणि आईच्या प्रेमाला त्रासलो होतो, माझे हाल होत होते, तेव्हा तुम्ही सगळेजण कुठे होतात? तेव्हा इथे आता रुचिता म्हणत असते, की राया, अरे दुःख तू सुद्धा सोसलंस आणि रायाने सुद्धा. अरे राया मला भावासारखा आहे. रायाने माझा आणि माझ्या मुलीचा जीव वाचवला. जो माणूस दुसऱ्यांचा जीव वाचवू शकतो, तो आपल्याच माणसांचा जीव कसा काय घेऊ शकतो? तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तेव्हा इथे ईशासुद्धा तेच म्हणत असते, रायाने प्रत्येक वेळेला फक्त दुसऱ्यांची मदत केली. त्याने प्रत्येक वेळेला दुसऱ्यांचा जीव वाचवलाय. तो माणूस आपल्याच माणसांचा जीव अजिबात घेऊ शकत नाही. तुला त्याबद्दल जे काही वाटतंय ते सगळं चुकीचं वाटतंय, असं इकडे ईशासुद्धा म्हणते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे ईशाला सगळे बिंडोक म्हणतात, पण ईशा इथे किती समजूतदारपणा दाखवते आणि इथे रायाची बाजू जयसमोर मांडते. त्याचबरोबर शशिकाला म्हणत असते, की मी सुद्धा रायाला चुकीचं समजलं, म्हणजे माझ्या मुलीच्या जीवावरती उठला होतास तू आणि मी रायाला चुकीचं समजत होते. त्याचे आणि माझे काहीही संबंध नसतील. मला त्याच्या काही सवयी आवडत नसतील. म्हणून याचा अर्थ असा होत नाही की राया हा गुन्हेगार आहे. तो कुणाला मारू शकतो अशातला त्याचा भाग होत नाही. माझं आणि त्याचं जरी जमत नसलं, आमचे वाद होत असले, तरीसुद्धा मी सत्याची बाजू घेईन आणि राया खरा आहे. अरे वाईट तर तू आहेस रे, जो माझ्या मुलीच्या जीवावरती उठलास. गुन्हेगार तू आहेस. तू रायाला वाईट साईड बोलतोयस. अरे मला रायाचा राग येत होता, पण माझ्या मुलीसाठी त्याने जे काही केले ना, त्यामुळे माझ्या मनातला राग थोडाफार कमी झालेला आहे. पण तू जे काही माझ्या मुलीबरोबर केलेस, ते मी कधीच विसरणार नाही आहे. तेव्हा इथे सगळेजण आता जयला बोलत असतात. तेव्हा राया म्हणत असतो, जाऊ दे, त्याला कुणी काही बोलू नका रे, तो माझा शेवटीला भाऊच आहे. तेव्हा इथे आता जीजी म्हणत असते, की जय, तुला तुझी चुकी कळली असेल ना, तर तू इथून जाशील आत्ताच्या आत्ता. अजिबात तू रायाच्या जीवावरती उठणार नाही आहेस, कळलं का तुला? गुन्हेगार कुठला, असं जिजी म्हणते. तेव्हा इथे जय म्हणतो, तुम्हाला सगळ्यांना मी बघून घेईन, कळलं ना? आणि तो तिथून आता गाडी घेऊन निघून गेलेला असतो. तेव्हा इथे जिजी आता म्हणत असते, काय गं मंजिरी, काय गरज होती तुला या दोन भावांमध्ये बोलायची? त्यांना एकत्र आणायची काही गरज नव्हती, कळलं ना तुला? अगं हे दोन भाऊ काही चांगले आहेत का? आणि खास करून तो जय, त्याच्यापासून तू लांबच राहा. त्याच्यापासून तुझ्या जीवाला धोका आहे, कळलं तुला? तेव्हा इकडे जीजी आता जात असताना राया म्हणत असतो, की रुचिता आणि मंजिरी, तुम्ही दोघीजणी का बोललात बरं जयला? तेव्हा मंजिरी म्हणते, राया, अरे तू आता तरी समजून घे, तू जय चुकीचा वागतोय, तुला चुकीचा बोलतोय आणि तरीसुद्धा तुला त्याचंच पडलेलं आहे का? तेव्हा इथे राया आता जीजीच्या मागे येतो आणि म्हणतो, की जीजी, आज तू माझी आई बनून माझ्या पाठीशी नाही तर माझ्या समोर उभी राहिलीस आणि जन्म देणारीच आई नसते, तर बाळाचा जीव वाचवणारी सुद्धा आईच असते आणि आज तुम्ही तेच केलं. तेव्हा तुम्ही मला आशीर्वाद द्या. तेव्हा इकडे उमा म्हणत असते, की हे जे काही केलं ना मी सगळं माझ्या मुलीसाठी केलं, तुझ्यासाठी मी काही नाही केले. तू माझ्या मुलीसाठी जे काही केलंस त्यासाठी मी आता तुझी मदत केली, बाकी काही नाही. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, राया आता तिच्या पाया पडायला जाणार. जीजी त्याचा आशीर्वादसुद्धा देत नाही आणि सरळ ती तिथून निघून जाते. तेव्हा इथे मंजिरीला वाईट वाटतं. मंजिरी म्हणते, राया वाईट वाटून घेऊ नकोस. एक दिवशी जीजी तुला स्वतःहून इथे आशीर्वाद देईल आणि तुला राया म्हणून स्वीकारेल सुद्धा, तू अजिबात काळजी करू नको. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, राया आता इथे रडत बसलेला असतो, कारण त्याचा भाऊ जय त्याच्याबरोबर बोलत नसतो. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, राया, या जयचं वागणं मला अजिबात आवडलेलं नाही आहे. असं कोणी वागतं का, मूर्ख कुठला? तेव्हा राया म्हणतो, असं नको बोलू मिस फायर, अगं तो माझा भाऊ आहे ना. तेव्हा मंजिरी म्हणते, हा मग काय झालं,
तो तुझा भाऊ असेल तर. अरे पण या सगळ्यामध्ये काही तुझी चुकी आहे का? म्हणजे सगळ्या चुकीचं खापर तुझ्या डोक्यावरती फोडून मोकळा होतोय तू. तो तेव्हा लहान होता, मग तू तेव्हा लहान नव्हतास का? जे काही घडलं त्याच्यात तुझी चुकी काही नव्हती, गावकऱ्यांची चुकी होती. ही गोष्ट त्याला कळायला हवी ना. उगाचच या सगळ्याला तुला जबाबदार ठरवतोय. मला हे अजिबात पटत नाही आहे. सॉरी, तो तुझा भाव आहे, तुला कदाचित रागसुद्धा येत असेल मी जे काही बोलते त्याचा, पण मला नाही आवडले त्याचं हे वागणं. तेव्हा इथे राया म्हणतो की मिस फायर, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस गं. हे बघ, आधीच माझ्या भावामुळे जयमुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला आहे आणि अजून त्याच्यामुळे तुला त्रास व्हावा असं मला अजिबात वाटत नाही. हे बघ, माझा भाव मला इतक्या वर्षांनी मिळाला आहे आणि आता मला माझ्या भावाला गमवायचं नाही आहे मिस फायर. म्हणून मी तुला काय म्हणतो, तू आहे ना या सगळ्यापासून लांबच राहा. सॉरी, तुला वाईट वाटेल, पण तू या सगळ्या गोष्टींमध्ये आहे ना पडू नकोस. तू या सगळ्यापासून लांबच राहा. पण मी माझ्या भावाचं मन जिंकण्याचे जे काही प्रयत्न करणार आहे ना ते चालूच ठेवणार आहे, कारण का मी त्याचा गुन्हेगार आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, बघितलंच राया, म्हणजे तो जय तुला गुन्हेगार म्हणतोय आणि तू स्वतःला गुन्हेगार मानतोय सुद्धा. अरे तू जय खोटं बोलतोय. या सगळ्यात तुझी काय चुकी सांग बरं. राया, जे काही घडलं तुमच्याबरोबर ते सगळं वाईटच होतं, पण अरे तो जय या सगळ्याला तुला जबाबदार का ठरवतोय? तुझी काय चुकी आहे सांग बरं. तू जे काही करत होतास तुझ्या वडिलांना वाचवण्यासाठी, तुझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठीच करत होतास ना. मग आता त्या लोकांनी तुला धोका दिला, त्या गावकऱ्याने तुला फसवलं, या सगळ्यामध्ये तुझी काय चुकी आहे? मग तुला का जबाबदार ठरवतोय ते मला अजिबात पटत नाही आहे. तो जय चुकीचा आहे आणि ह्या वेळेला तुझ्याबरोबर तो खूप चुकीचा वागतोय. तू नको लक्ष देऊस त्याच्याकडे. तेव्हा जय इथे आता आपला भाऊ आहे हे कळल्यानंतर राया जणू काही त्याच्या प्रेमात वेडाच झालेला असतो. आपला भाव आपल्याला इतक्या वर्षांनी मिळाला आहे, त्याच्यामुळे त्याला त्याचं मन जिंकायचं असतं. तेव्हा राया म्हणतो की मिस फायर, एक काम कर, तू आहे ना या सगळ्यापासून लांब राहा. तू मला भेटायला येऊ नकोस आणि तू आमच्यामध्ये काही बोलूसुद्धा नकोस, पण मी माझ्या भावाला जिंकण्याचे प्रयत्न नाही सोडणार आहे. तू नाही आलीस तर माझ्याबरोबर तरीसुद्धा चालेल, तू लांब राहा या सगळ्यापासून. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, ठीक आहे राया, आता तू काही ऐकायलाच तयार नाही आहेस, तर ही मंजिरी तुझी मदत करणार. मी आहे तुझ्याबरोबर. तुझी काही मदत केलीस ना माझी प्रत्येक संकटामध्ये, तू जो काही माझ्या पाठीशी उभं राहिलेस ना, मग आता तुझी वेळ आहे. मला सुद्धा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवंच ना. तेव्हा इथे राया म्हणतो, तू मला मदत करणार आहेस मिस फायर? तेव्हा मंजिरी म्हणते, हो का, नाही करू शकत का? हे बघ, आता तू माझा मित्र आहेस आणि मैत्रीसाठी मला सुद्धा काही ना काहीतरी करायला हवंच ना, म्हणून मी तुला मदत करणार आहे. तेव्हा इथे आता राया म्हणतो, काय डोक्यात आहे तुझ्या आयडिया? तेव्हा मंजिरी म्हणते, चल, माझ्या डोक्यात एक महत्त्वाची आयडिया आहे. आणि इथे आता मंजिरी, राया आणि रायाचा मित्र आणि त्याचबरोबर लहान मुलं, 3-4 मुलं असतात, त्यांच्याबरोबर ते सगळेजण इथे आता गोट्या खेळत असतात. तेव्हा इकडे आता मंजिरी गोट्या खेळायला जाणार, रिंगणातून गोट्या बाहेर काढायच्या असतात. तेव्हा ती हारते. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, तुम्ही लोकांनी चिटिंग केली, मी हारलेली नाही आहे, तुम्ही लोक खोटं बोलता. आणि तेवढ्यातच इथे आता रायाची वेळ आलेली असते. रायाचा मित्र म्हणतो की आता बघा तुम्ही मंजिरी, इथे आता राया कशा ह्या गोट्या खेळतो ते. राया सगळ्या रिंगणातल्या गोट्या आता बाहेर काढतो की नाही बघाच तुम्ही. तेव्हा इकडे जयसुद्धा आता आलेला असतो. तेव्हा मंजिरी रायाला खुणावत्याने म्हणते, राया, अरे तिकडे बघ. आणि इथे जय आता बाहेर आलेला बघून रायाला खूप आनंद होतो. प्रेक्षकांनो, रायाला असं वाटतंय की इथे जय आता आमच्याबरोबर छान पद्धतीने खेळणार आहे, त्याचा राग घालवण्यासाठी तो चांगले प्रयत्न करतोय, असं इकडे आता रायाला वाटत असतं. तेव्हा इथे राया म्हणत असतो की अरे जय, अरे तिथून लांबूनच काय बघतोयस तू, ये आमच्याबरोबर इथे खेळ. तेव्हा इथे जय आता त्याच्याकडे बघत बसतो. तेव्हा राया म्हणतो, लहानपणी कसं गोट्या खेळायचास? तेव्हा ते मुलं म्हणतात की लहानपणी तू खूप मोठा चॅम्पियन होतास असं ऐकलं, हे खरं आहे का? मग आता पण या ना खेळा. तेव्हा राया म्हणतो, अरे तो पहिला चॅम्पियन होता, आता चॅम्पियन नाही आहे तो. बघा बघा कसा मागे उभा आहे, त्याला भीती वाटते ना की तो हारेल म्हणून, म्हणून तो आता खेळायला इथे येत नाही आहे, बरोबर की नाही? तेव्हा इथे जय मात्र रागातच बघत असतो आणि तो खेळायला काही जात नाही, पण असं पाठीमागून आता तो पिस्तूल काढतो आणि आता पाठीमागे त्याने पिस्तूल ठेवलेली असते ती बाहेर काढतो आणि सगळ्या लहान मुलांना दाखवतो. मुलं खूपच जास्त घाबरतात आणि इथे बंदूक असं म्हणून ते सगळेजण पळून जातात. तेव्हा इथे आता लहान मुलं तर घाबरलेले असतातच, पण त्याचबरोबर इथे रायाचा मित्रसुद्धा खूप जास्त घाबरतो आणि तो लगेचच तिथून पळून जातो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता मंजिरीला फार राग येतो. मंजिरी म्हणत असते, जय, हे काय करतोयस तू? अरे लहान मुलं आहेत ती, हातामध्ये बंदूक काढलीस, बिचारी घाबरून पळून गेली ना.
तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते की तू जे काही करतोयस ना जय, ते चुकीचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, हे तू बरोबर करत नाही आहेस. त्या मुलांना घाबरवायची गरज नव्हती. किती घाबरले आणि पळाले ते. पिस्तूल का काढलीस तू बाहेर? तेव्हा इथे जय म्हणत असतो, ए तू गप्प बस ना. तू कशाला सारखी सारखी मध्ये मध्ये बोलतेस? तुझा काय संबंध? हे बघ, इथे हा राया कुणाला भेटायला आलाय? मला भेटायला आलाय ना. मग तू का मध्ये मध्ये बोलतेस? तेव्हा मंजिरी म्हणते की राया चल आपण इथून जाऊया. या जयला तुझ्याशी नाही बोलायचं आहे ना. काही फरक पडत नाही, नाही बोलला तरीसुद्धा. चल बरं आपण इथून निघूया. तेव्हा इथे आता जय म्हणत असतो की राया तू इथे आलायस, तू माझा भाऊ नाही आहेस, तुला किती वेळा सांगितलं. तेव्हा राया म्हणतो नाही, मी तुझा भाऊ आहे आणि तू माझा भाऊ आहेस. हे बघ मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. तेव्हा मंजिरी म्हणते बघितलंस, इथे तू त्याच्या जीवावरती उठलायस, त्याला मारण्याचा प्रयत्न करत होतास तू आणि त्याच्या अंगावरती गाडीसुद्धा घालायला निघाला होतास. राया मी तुला सांगितलं ना, हा असा भाव कसा काय असू शकतो जो तुझ्या जीवावरती उठू शकतो, पण तरीसुद्धा तू प्रयत्न करतोयस आणि म्हणून तू इथे आलायस ना. तू त्याच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेस आणि हा बघ ना. तेव्हा इथे जय म्हणतो अच्छा, म्हणजे तू माझ्यासाठी आता वाटेल ते करायला तयार आहेस का? मी तुझा भाऊ आहे असं म्हणतोयस तू? तू माझा भाऊ आहेस. चल मग जसं मी सांगेन तसं सगळं करशील का? तेव्हा इथे राया म्हणतो हो करेन ना. तेव्हा जय म्हणतो चल मग आतमध्ये चल माझ्याबरोबर. तेव्हा मंजिरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की या जयचं नक्की चाललंय तरी काय? हा रायाचा भाऊच आहे ना, मग त्याच्या जीवावरती काय असा उठतोय? त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता जय येतो आणि जय 2 बियर घेऊन आलेला असतो आणि तो इथे आता रायाच्या समोर ठेवतो आणि त्याला म्हणत असतो की ठीक आहे, तुझं म्हणणं आहे की मी तुझा भाऊ आहे बरोबर, आणि तू माझं सगळं काही ऐकणार आहेस, माझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेस तू. ठीक आहे मग, या बियर आहेत ना, या दोन्हीसुद्धा संपवून टाकायच्या. आहे का तुझी हिंमत? सांग ना, आहे का तुझ्यात हिंमत? मग या संपवून टाक बरं. तेव्हा इथे मंजिरी घाबरते. मंजिरीच्या एक गोष्ट लक्षात येते की इथे जय रायाला आता व्यसनाच्या आहारी नेतोय, त्याला व्यसन करण्यासाठी सांगतोय आणि मंजिरीला ही गोष्ट अजिबात आवडत नाही. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, हे बघ राया तू असं काही करणार नाही आहेस. तू मला वचन दिलं होतंस की तू पुन्हा कधीच दारू नाही पिणार आहेस. तेव्हा आता हे दारू पिऊ नकोस बरं. हा जय जर तुझा भाऊ असता ना, तर त्याने तुझ्याकडून अशा गोष्टी कधीच करून घेतल्या नसत्या. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते की हे काय करतोयस तू जय? तू रायाला हे काम का करायला सांगतोय सांग बरं. त्याला का दिलेस तू दारू? तो तुझा भाऊ असेल तर तू अशी परीक्षा घेणार आहेस का त्याची? हे चुकीचं आहे, कळते का तुला? तेव्हा इथे मंजिरी त्याला समजावत असते की तू रायाला इथे दारू वगैरे प्यायला लावू नकोस. तुला त्याच्याकडून काम करून घ्यायचं आहे ना, मग तू दुसरीही कामं सांगू शकतोस ना त्याला. भाव म्हणून स्वतःला तो बरोबर सिद्ध करेल, पण त्यासाठी तुला त्याला हे सगळं करायला सांगायची गरज नाही आहे. दारू वगैरे प्यायला सांगू नकोस. तरीसुद्धा इथे जय म्हणत असतो की हे बघ राया, तुला हे सगळं करावंच लागणार आहे. जर तू माझा भाऊ आहेस आणि जर तुला मला भाऊ म्हणून पुन्हा एकदा स्वीकारायचं आहे, मानायचं आहे, तर मग मात्र तुला माझ्यासाठी काही ना काहीतरी करावंच लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू या मंजिरीला इथून जायला सांग. ही मंजिरी प्रत्येक वेळेला इथे असते लुडबुड करायला. त्याच्यामुळे आता हिला तू इथे का थांबवलेस? तिला लगेचच्या लगेच इथून जायला सांग बरं. तेव्हा इथे राया आता विचार करत असतो की काय करू? मिस फायरला सुद्धा दुखवू शकत नाही. तेव्हा इकडे आता जय म्हणत असते काय रे तू, म्हणजे झाली तुझी हवाफूस? इथे तर म्हणत होतास की तू माझा भाऊ आहेस, तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे मी, असंच म्हणाला होतास ना. मग काय झालं लगेच? लगेच तुझं सगळं बोलणं हवेत गेलं का निघून? हे बघ, तुला जर मला भाऊ म्हणायचं असेल तर मग मी जे सांगेन ते तुला करावं लागेल आणि त्याआधी तुला या मंजिरीला हाताला धरून घरातून हाकलून द्यावं लागणार आहे आणि तेव्हाच तू तुझं काम सुरू करायचं आहे. तेव्हा इथे आता बघ तुला कोण हवं आहे? तुला एवढ्या वर्षांनी मिळालेला भाऊ हवा आहे की ती मंजिरी सरनाईक हवी आहे ते आता सांग मला. म्हणजे तुला तुझा एवढ्या वर्षांनी मिळालेला भाऊ जर हवा असेल तर हिला हाताला धरून इथून आताच्या आता घरातून जायला सांग. नाहीतर मला ही गोष्ट अजिबात आवडणार नाही. नाहीतर तुझा भाऊ तुला पुन्हा एकदा मेला असं समज. तेव्हा इथे राया म्हणत असतो की मिस फायर प्लीज ऐक ना. तेव्हा मंजिरी म्हणते राया का ऐकू मी? अरे हा तुला चुकीचं काम करायला सांगतोय. कुठला भाव आपल्या भावाला हे सगळं करायला सांगतो सांग बरं. तो अजिबात दारू वगैरे घ्यायची नाही. तू वचन दिलेस हे विसरू नकोस.
तेव्हा इकडे राया म्हणतो की आता फक्त मला माझ्या भावाचं ऐकायचं आहे. आता मला जे काही करायचं आहे ते त्याच्यासाठी करायचं आहे, बाकी काही नाही. मला तो जे सांगेल ना ते मी सगळं करेन. मिस फायर प्लीज प्लीज तू जा ना इथून. हे बघ मला हे सगळं तुला बोलावं लागतं आहे, हे मी माझं दुर्दैव समजतो. मला खूप वाईट वाटतं आहे जेव्हा मी तुला हे सगळं बोलतो आहे. पण हे बघ प्लीज प्लीज आता तू आमच्या भावांमध्ये पडू नकोस. मला आणि त्याला जे काही करायचं आहे ते आम्ही करू, पण आता तू आमच्या दोघांच्यामध्ये पडू नकोस. त्याला मला जे काही काम करायला सांगायचं आहे, जी काही कृती करायला सांगायची आहे मी सगळं काही करेन, पण आता माझा भाव माझ्यापासून दूर नाही झाला पाहिजे. आणि मलासुद्धा तेच वाटतंय. तेव्हा इथे राया आता म्हणत असतो की मिस फायर तू नको बरं आमच्या दोघांच्यामध्ये काही बोलू. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते जय तू जे काही करतोयस ना ते चुकीचं आहे. रायाला तू ही अशी सवय लावू नकोस. हे तू सगळं मुद्दामून करतोयस ना, मला सगळं काही कळतंय. तेव्हा राया म्हणतो मिस फायर जाऊ दे ना, नको काही बोलू. कशाला त्याच्याबरोबर वैर घेते. चल बरं तू बाहेर चल. आणि इथे आता राया आलेला असतो मंजिरीला दाराच्या बाहेर सोडतो आणि तिला म्हणतो की मिस फायर हे बघ मी तुला आता घरातून जायला सांगतोय, पण प्लीज तू मला समजून घे. मला चुकीचं समजू नकोस, कारण मला हे सगळे जयने करायला सांगितले. तू तर बघितलंस ना, त्याच्यामुळे तू आमच्यामध्ये आता काही बोलू नकोस. तू घरला जा बरं, तू घरला जा. तेव्हा मंजिरी म्हणते राया मी कशी घरी जाऊ. मी तुला इथे मदत करायला आली आहे ना, आणि तू काय पितोयस ते अजिबात पिऊ नकोस. माझा या जयवरती अजिबात विश्वास नाही आहे. काय करतोयस तू राया. प्लीज तसं काही करू नकोस, नको पिऊस ते. तेव्हा इथे आता दारू प्यायला ती नकार देत असते आणि तेवढ्यातच ती इथे आता आरडाओरडा करत असते की पिऊ नकोस म्हणून, पिऊ नकोस म्हणून. तरीसुद्धा राया आता कुणाचं काही ऐकत नाही. तो लगेचच इथे दारू प्यायला बसतो. तेव्हा जय म्हणत असतो काय रे, फक्त बोलायच्या बाता तुझ्या की मी तुझ्यासाठी वाटेल ते करेन, वाटेल ते करेन. आता कधीपासून त्या बाटल्या तुझ्या समोर आहेत, तुला पटापट घेऊन त्या फक्त प्यायच्या आहेत, पण तू पितच नाही आहेस. हे चुकीचं आहे की नाही. जे माणूस बोलतो ते केलंच पाहिजे. तेव्हा इथे आता रायाला वाटतं की करू तर काय करू, कुणाचं ऐकू, मंजिरीचं ऐकू की इथे जयचं ऐकू. आता मंजिरीचं ऐकलं तर फायद्याचं असेल, जयचं ऐकलं तर तो किती नालायक आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा इकडे आता मंजिरी राया दरवाजा उघडत नाही म्हणून ती खिडकीजवळ येते. खिडकीजवळ आल्यानंतर म्हणत असते की राया अरे काय करतोयस तू, हे तू चुकीचं करतोयस. त्या जयचं सगळंच ऐकायची काही गरज नाही आहे. तो जय सगळंच तुला बरोबर सांगताय, अशातला त्याचा भाग होत नाही. आणि तो तुझा भाव आहे, तर तुला ही वाईट सवय का लावतोय तो. तू अजिबात त्याचं काय ऐकू नकोस. प्लीज राया थांब, प्लीज काही करू नकोस. तेव्हा इथे राया म्हणतोय मिस फायर तू गेली नाहीस का अजून, जा ना इथून. सांगितलं ना, आता माझा भाव जे काही बोलेल ते सगळं मी ऐकणार आहे. तेव्हा इथे राया आता म्हणत असतो की तू जे बोलशील ते सगळं मी करेन. तेव्हा जय म्हणतो बघितलंस ना मिस मंजिरी, जा बरं आता इथून, अजिबात इथे थांबायचं नाही. रायाने काय सांगितलं, इथून जा म्हणून सांगितलं ना, आता तिथे उभी राहू नकोस. काही झालं तरी दरवाजा मी उघडणार नाही आहे. त्यानंतरला इथे आता राया म्हणत असतो की चला आतापर्यंत मी मैत्री चांगली निभावली आणि यापुढे निभवेन, पण आता मला भावसुद्धा माझा महत्त्वाचा आहे. मला त्याचं मन जिंकायचं आहे. तेव्हा इथे जय म्हणत असतो चल कर आता सुरुवात. हे जर सगळं तू संपवलंस ना, तर मग मी काहीतरी विचार करेन. बघ आज तुला तुझा भाऊ मिळेल, पण त्यासाठी तुला ही दारू प्यावी लागणार आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते असं नको करूस राया, तुला दारू प्यायची गरज नाही आहे. प्लीज ऐक ना माझं. अरे का हट्ट करतोयस, मी काय बोलते ते तरी ऐक ना. तरीसुद्धा इथे राया आता कोणाचं काही ऐकत नसतो आणि तो इथे पहिली बियर संपवतो. त्यानंतरला इथे दुसरी बियरसुद्धा त्याने आता संपवायला घेतलेली असते. प्रेक्षकांनो, त्या बियरकडे आता मन भरून बघत असतो आणि तो लगेचच ती बियर तोंडाला लावून सगळी संपवून टाकतो. तेव्हा इथे दोन्ही बाटल्या इथे आता रायाने संपवलेल्या असतात. इथे आता राया म्हणत असतो की बघितलंस ना भावा, तू म्हणालास ते केलं की नाही मी. तेव्हा जय इथे आता हसायला लागतो. जयकडे असं बघून वाटत असतं की खरोखर हा याचा भाऊ आहे ना, की फक्त स्वतःला असं दाखवतोय की मी तुझा भाऊ आहे म्हणून, आणि भाऊ कुणीतरी दुसराच आहे, असं सुद्धा कधी कधी आता वाटत असतं. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते की राया चुकलास, तू चुकीचं केलंस, काय गरज होती तुला हे सगळं करायची. तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो की चल राया झालं ना तुझं सगळं, झालं ना. तेव्हा राया म्हणतो हो झालं ना, हे काय थांब ह्या बाटल्या मी फेकून येतो. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो की भावा तू मला माफ केलंस ना, सांग ना केलंस ना तू मला माफ. तेव्हा इथे जय म्हणत असतो करेन ना, हळूहळू तुला माफ करेन, आता आत्ताच नाही करणार माफ.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता राया म्हणत असतो की बोल ना भावा, काय करू तुझ्यासाठी. तेव्हा जय म्हणतो, अरे आता तू इथे आल्यास, आता मी स्वयंपाकसुद्धा अजून बनवलेला नाही आहे, मला भूक लागली, मला काहीतरी खायचं आहे. तेव्हा राया म्हणतो, माझ्या भावाला खायचं आहे, सांग ना काय बनवू तुझ्यासाठी, काय खाणार आहेस तू ते सांग. तेव्हा इथे जय म्हणतो की मला आहे ना जीजीच्या हातची भाकरी हवी आणि पिठलं हवं आहे, घेऊन येशील का. तेव्हा इथे राया जातो, गुडघ्यावरती बसतो आणि आपल्या भावासाठी जिजींजवळ हात पसरतो आणि म्हणतो की भाकरी टाका ना, माझ्या भावाला भाकरी टाका आणि त्याचबरोबर पिठलंसुद्धा हवं आहे त्याला. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, अरे वा, म्हणजे चांगली त्यांनी फरमाईश केली. बरं जा, तुझ्या अवस्थेत इथे आलेस ना, त्या अवस्थेत बाहेर जाऊन चूल मांड जा. आणि तिथे आता राया चूल मांडत असतो आणि त्याला त्या चुलीला सुद्धा पेटवायला सांगितलेलं असतं. तेव्हा त्याचा हातसुद्धा आता भाजलेला असतो. ते बघून इथे मंजिरीला फार त्या गोष्टीचं वाईट वाटतं.